x1 comma y1 lies on line u, then it satisfies u equal to 0. याला तर सॅटिस्फाय करते आपल्याला माहितच आहे. पण मी कंबाइंड इक्वेशन काय म्हणलो, दोन लाईन्सचा एकत्रितपणे u इंटू v इक्वल टू 0. तर ते पॉइंट या कंबाइंड इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय करेल. देअरफॉर पॉइंट x1 comma y1 also satisfies u into v equal to 0. याचाच अर्थ ते पॉइंट या कंबाइंड इक्वेशनच्या लोकसवर राहते. आता जर मी दुसरी कंडिशन घेतलो, आता जर मी म्हणलो एक पॉइंट v या लाईनवर आहे, x2 y2 एखादी पॉइंट v या लाईनवर आहे, याचा अर्थ ते पॉइंट v ला सॅटिस्फाय करते. इफ x2 y2 lies on line v, if x2 y2 lies on line v, then it satisfies v equal to 0. v ला सॅटिस्फाय करते. पण u इंटू v जर मी म्हणलो दोन सेपरेट लाईन्सचा जॉईंट इक्वेशन आहे, तर ते पॉइंट जॉईंट इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय करेल. देअरफॉर पॉइंट x2 y2 also satisfies u into v equal to 0. आता जर मी रिव्हर्स आलो, कन्व्हर्सली जर गेलो, तर याचा अर्थ काय होईल ते बघू. कन्व्हर्सली मी जर आता म्हणलो हे पॉइंट u इंटू v इक्वल टू 0 ला सॅटिस्फाय करते, तर याचा अर्थ काय, ते पॉइंट दोन्ही लाईनवर राहते का, नाही, दोन्ही पैकी कोण्या तर एकावरच राहते. आता जर मी म्हणलो x2 y2 u इंटू v इक्वल टू 0 ला सॅटिस्फाय करते, रिव्हर्स चाललो मी, तर याचा अर्थ x2 y2 कोणावर आहे, v वर आहे, u वर आहे का, नाही. सिमिलरली मी जर म्हणलो x1 y1 u इंटू v इक्वल टू 0 ला सॅटिस्फाय करते, याचा अर्थ काय, x1 y1 u आणि v दोन्हीवर आहे का, नाही, दोन्ही पैकी कोणा तर एकावर आहे. म्हणजे कोणावर आहे, इथं u वर आहे. मी जर आता गृहीत धरलो एखादी पॉइंट x3 y3 satisfies u into v equal to 0. If x3 y3 satisfies u into v equal to 0, then point x3 y3 काय करते, u आणि v जे दोन लाईन्स आहेत, या दोन्ही पैकी कोण्या तर एका लाईनवर सिच्युएटेड राहते. then point x3 y3 lies on any of the two lines, दोन्ही पैकी कोण्या तर एका लाईनवर लाई करते. लक्षात असू द्या, हे आहे कंबाइंड इक्वेशन. यालाच आपण काय म्हणू शकता, जॉईंट इक्वेशन पण म्हणू शकता. चला लिहून घ्या. हे चॅप्टर खूप लहान आहे. या चॅप्टर मध्ये फक्त दोन एक्सरसाइज आहेत. पहिल्या एक्सरसाइज मध्ये लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन बाबतीत शिकतात. दुसऱ्या इक्वेशन मध्ये, दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन शिकता आपण. आता आपण काही जनरल टर्म्स घेऊ. कंबाइंड इक्वेशन खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, पण कन्सेप्ट माहीत राहणं गरजेचं आहे. आणि आपण पूर्ण कन्सेप्ट घेता जे एक्झाम मध्ये येतात नाही त्याचं मला काही देणे घेणं नाही. मी सिलेबस मध्ये जेवढं आहे ते पूर्ण 100% कव्हर करतो.
डिग्री म्हणजे काय ते शिकू आपण. तुम्हाला तर माहित आहे इंडायसेसचे लॉज. बेसेस सेम आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तरच आपण काय करता, पॉवर्सचं ऍडिशन करता. बेसेस सेम आणि मल्टिप्लिकेशन असतील तरच आपण काय करता, पॉवर्सचं ऍडिशन करता. पण डिग्री जेव्हा आपण एखाद्या इक्वेशनचं, एखाद्या टर्मचं आपण काढत असता, इव्हॅल्युएट करत असता, तेव्हा आपण बेसेस सेम आहेत की नाही ते बघत नाही, आपण बेसेस व्हेरिएबल आहे की नाही ते बघतात. सपोज x³ इंटू y² प्लस ax² प्लस by² इक्वल टू 0 हे जर इक्वेशन दिलं तर आता या इक्वेशनची डिग्री काय येईल. मी काय म्हणलो, डिग्री काढते वेळेस आपण बेसेस सेम आहेत की नाही ते ऑब्झर्व करणार, बेसेस व्हेरिएबल आहे की नाही ते बघता. इथं x आणि y आपले व्हेरिएबल आहेत इक्वेशन मध्ये, तर या जागी 3+2 काय येईल, इथं डिग्री येईल 5, इथं 2 येईल, इथं 2 येईल. समजायले ना. डिग्री काढते वेळेस आपण व्हेरिएबल्सचे पॉवर्स ऍड करतात, व्हेरिएबल्सचे पॉवर्स ऍड करतात. डिग्री इज ऑब्टेन्ड by adding all the indices, indices म्हणजे powers, all the indices of variable of variable. त्यानंतर होमोजिनस इक्वेशन किंवा एक्सप्रेशन म्हणजे काय. होमोजिनस इक्वेशन म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हेरिएबल्सची डिग्री सेम असेल, सगळ्या टर्म्सची डिग्री सेम असेल तर त्याला आपण होमोजिनस इक्वेशन म्हणू शकता. मी जर आता एक इक्वेशन लिहिलो 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 2x प्लस 3y इक्वल टू 0, 2x प्लस 3y इक्वल टू 0, कॉन्स्टंट्सला सोडून द्या. इथं व्हेरिएबल आहे याचा पॉवर 1 आहे, इथं व्हेरिएबल आहे याचा पॉवर 1 आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये दोन टर्म्स आहेत, एक हे टर्म आहे आणि हे टर्म आहे. या दोन्ही टर्म्सचा डिग्री काय आहे, सेम आहे, तर याला म्हणायचं होमोजिनस इक्वेशन. इक्वेशन मध्ये जेवढे काही टर्म्स आहेत त्या सगळ्यांचे जर डिग्री सेम असतील तर त्याला आपण होमोजिनस इक्वेशन असं म्हणतो. काय म्हणतात, होमोजिनस इक्वेशन. त्यानंतर होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याचा अर्थ काय ते बघू आपण. होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2, मी एक इक्वेशन तुम्हाला लिहितो आता. 2x² प्लस 3xy प्लस 4y² इक्वल टू 0 असं जर एक इक्वेशन लिहिलं. या इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलात याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत आपल्याकडे, एक आहे हे, एक आहे हे आणि हे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगलो डिग्री आपण इव्हॅल्युएट करते वेळेस एखाद्या टर्मची आपण काय करता, व्हेरिएबल्स जेवढे काही राहतात त्या टर्म मध्ये त्यांचे पॉवर्स ऍड करतात. इथं 2 तर कॉन्स्टंट आहे, याचं काही देणे घेणं नाही आपल्याला. इथं डिग्री आहे 2, इथं 1 प्लस 1 2, इथं ही डिग्री आहे 2. जर डिग्री थ्रू आउट सेम असेल सगळ्या टर्म्सची तर त्याला म्हणायचं होमोजिनस इक्वेशन. काय म्हणायचं, होमोजिनस इक्वेशन. आणि ते डिग्री काय आहे, इथं 2 आहे, म्हणून या अशा प्रकारच्या इक्वेशनला नाव काय येते, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. याला एक्झाम्पल म्हणून लिहू शकता.
लक्षात असू द्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे. होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स चॅप्टरचं बेसिक पार्ट आहे. हे पूर्ण टर्म्स तुम्हाला माहित असले पाहिजेत म्हणून मी घ्यायलो. आता आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टरच्या डेरिव्हेशन कडे वळू. पहिला डेरिव्हेशन prove that the joint equation यालाच अजून एक नाव काय आहे, कंबाइंड इक्वेशन. प्रूव्ह दॅट द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन passing through the origin is a homogeneous second degree equation काय प्रूव्ह करायचंय? जे दोन लाईन ओरिजिन पासून पास करतात त्या दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन काय राहते? होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन राहते. असं इक्वेशन तिथं सगळ्या टर्म्सची डिग्री काय येईल? 2 येईल. ते आपल्याला